लेकिन कांग्रेस के पप्पू से लेकर महाविकास आघाड़ी के टप्पुओं तक सबने तुरंत बयानबाजी शुरू कर दी। भारतीय जनता पार्टीच्या एका टॅटूधारी उडान टप्पू भक्तिनीने केला। आता ते पप्पू आणि टप्पू म्हटल्यावर उडान टप्पू आलं हे ओघाने आलंच। नमस्कार। प्रधानमंत्री मोदी जी ने देश हित में सिर्फ एक अपील की, थोड़ा संयम रखिए, सोना खरीदने से बचिए। लेकिन कांग्रेस के पप्पू से लेकर महाविकास आघाड़ी के टप्पुओं तक सबने तुरंत बयानबाजी शुरू कर दी। लेकिन मैं उन्हें एक बात याद दिलाना चाहती हूं कि 1968 में इंदिरा गांधी जी की कांग्रेस सरकार गोल्ड कंट्रोल एक्ट लेकर आई थी। यह कानून ऐसा था मानो सरकार सीधे लोगों के घरों की तिजोरियों पर जाके बैठ गई हो। बिल्कुल हमारी माँ बहनों के गहनों पर भी कांग्रेस का कंट्रोल था। लाइसेंस राज, रेड्स, रिस्ट्रिक्शंस, कांग्रेस की इन नीतियों ने लाखों सुनारों को बर्बाद कर दिया, छोटे व्यापारियों को खत्म कर दिया, लेकिन काला बाजार और तस्करी और भी बढ़ गई। और आखिर में क्या हुआ? 22 साल बाद कांग्रेस को खुद अपना कानून वापस लेना पड़ा, क्योंकि देश ने कांग्रेस की कंट्रोल मेंटालिटी को नकारा था। इसीलिए कांग्रेस हमें लोकतंत्र सिखाने से पहले अपने इतिहास कम से कम गूगल तो कर ले। फर्क साफ है, मोदी जी ट्रस्ट और लोकतंत्र की ताकत पर देश चलाते हैं, और कांग्रेस की तानाशाही मानसिकता हमेशा जनता पर कंट्रोल जमाने की कोशिश करती रही है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय। महाविकास आघाडीच्या पप्पू पासून टप्पू पर्यंत असा उल्लेख भारतीय जनता पार्टीच्या एका टॅटूधारी उडान टप्पू भक्तिनीने केला। आता ते पप्पू आणि टप्पू म्हटल्यावर उडान टप्पू आलं हे ओघाने आलंच। या टॅटूधारी भक्तिनीने 1968 चा गोल्ड कंट्रोल ऍक्ट कसा काँग्रेसच्याच काळात झालेला आहे, त्यामुळे आम्ही केलो तर बिघडलो कुठे वगैरे वगैरे असं सगळं सांगायला सुरुवात केली। यावर फक्त 2 मुद्दे आपण लक्षात घेतले पाहिजेत। पहिला, काँग्रेसने केलं म्हणून आम्ही केलं असं तुम्ही म्हणणार असाल तर काँग्रेस आणि तुमच्यात फरक तो काय राहिला? मुळात काँग्रेसच्या चुका दाखवत दाखवत तुम्ही सत्तेत आलात आणि जर आता तुम्ही काँग्रेसचीच रीव ओढणार असाल तर मग तुम्ही कॉप्या करून पास झालेले आहात हे तुम्ही मान्य केलं पाहिजे। दुसरं, ज्या मुद्द्यावर गोल्ड कंट्रोल ऍक्टच्या संबंधाने या टॅटूधारी भक्तिनीने मांडणी केलेली आहे तो ऍक्ट नेमका कुणी मांडला तर हे नीट समजून घेतलं पाहिजे की तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी हे विधेयक सभागृहात मांडलं होतं। मोरारजी देसाई जे गुजरातचे होते आणि गुजरातच्या अर्थमंत्र्यांनी सोने नियंत्रण कायद्याचं विधेयक हे सभागृहामध्ये मांडले होतं। विशेष 1990 ला हा कायदा रद्द केला। हा कायदा रद्द कुणी केला तर विश्वनाथ प्रताप सिंगजी यांच्या काळात जे तत्कालीन अर्थमंत्री मधु दंडवते होते यांनी हा कायदा रद्द केला आणि रद्द करताना सांगितलं होतं की अशा पद्धतीने सुवर्ण नियंत्रण करणे शक्य होणार नाही, कारण सोने हा इथल्या फक्त अर्थव्यवस्थेचा नाही तर भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे। पण ज्यांना संस्कृतीही कळत नाही आणि धर्मही कळत नाही असे अनेक टॅटूधारी उडान टप्पू आता तयार झाले आणि अर्धवट माहितीच्या आधारे ते व्यक्त होतात आणि आम्हाला त्यांना पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, वेक अप अँड स्मेल द कॉफी।